आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी आता आरोग्य भरती परीक्षेतल्या गोंधळापाठोपाठ आता म्हाडातला जो परीक्षेचा गोंधळ झालाय त्याबद्दलची आणि आता यावरून विरोधक आणि सरकार आमने सामने येणार। आरोग्य भरती परीक्षेत झालेल्या घोळानंतर आता म्हाडाच्या परीक्षेत सुद्धा गोंधळ झाला। मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली। सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आहे, तरी देखील राज्य सरकार यावर काहीच बोलायला तयार नसून हे किती वेळेला सहन करायचा असा प्रश्न केलाय राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका। या प्रकरणी दोषींवर अतिशय कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा फडणवीस यांनी केली आहे। सरकार म्हणून कोणीतरी जबाबदारी घेणार आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। इकडे म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या निर्णयावर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली। विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याची एकही संधी राज्यातलं हे सरकार सोडत नाही अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली। या ठिकाणी आज म्हाडाच्या परीक्षा होणार होत्या आणि त्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकार कधी घेतं तर रात्री 2 वाजता, पहाटे 2 वाजता मंत्री महोदय व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून सांगतात की उद्याच्या परीक्षा आता होणार नाही आणि विद्यार्थ्यांनी कृपया गाव सोडू नये। आणि तुम्ही हॉल तिकीट मध्ये लिहिता की आदल्या दिवशी परीक्षा केंद्रावर पोहोचा आणि आज तुम्ही सांगता की गाव सोडू नये। म्हणजे 5-6 तास 7 तास परीक्षेला शिल्लक असताना विद्यार्थी गाव सोडणार नाहीत तर मग दुसऱ्या दिवशी काय हेलिकॉप्टर किंवा आपल्यासारख्या चार्टर्ड फ्लाईटने पोहोचणार का हा प्रश्न विद्यार्थी विचारतायत आणि मग तुम्ही हा परीक्षा रद्द करता। इकडे म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महत्त्वाची माहिती दिली। हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता। एवढंच नाही तर हा पेपर होण्याच्या आधीच पोलिसांच्या जाळ्यात हा सूत्रधार अडकला, अन्यथा व्यवहार नक्की होता आणि पेपर पसरणं सुद्धा निश्चित होतं असंही त्यांनी म्हटलंय। यामागे काही क्लास चालवणारे असल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। पुणे पोलीस आता ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिक चौकशी करून त्यांचा तपास करतायत। म्हाडा पेपर फुटीचं बिंग फुटल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी न्यूज 18 लोकमतला दिली। प्राथमिक माहिती होती की आज होणारे म्हाडाचे क्वेश्चन पेपर फुटणार आहेत, त्याप्रमाणे आमचे पोलीस मागे होती, 2 टीम होती। त्या आपल्याला औरंगाबादला काही लोक सापडले आणि पुण्यातला काही लोक सापडले आणि मग त्यांच्याकडे असं दिसून आला की पेपर आउट करण्याची तयारी त्यांनी केली पण नसावा। मग आपण सगळे इन्फॉर्मेशन म्हाडाबरोबर शेअर केले आणि काल त्यांनी फिर्याद दिली, त्याच्याप्रमाणे आम्ही जे प्रतीक देशमुख आहेत ते ज्यांना त्यांनी पेपर सेट करण्याची जबाबदारी होती त्यांच्याबरोबर 2 हरकल हे 3 लोकांना अरेस्ट केलेलं आहे ऑफेन्स रजिस्टर करून। आणखी 2 लोक आम्ही औरंगाबादला ताब्यातला घेतलेले आहेत, त्यांना पण अरेस्ट करणार आहे आणि हे सगळे आम्ही कोर्टातला प्रोड्यूस करणार आहे। दरम्यान म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यानं परीक्षार्थी चांगलेच संतप्त झालेत। त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या अहिल्या शिक्षण मंडळाच्या लायब्ररी बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाही दिल्या। यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एबीव्हीपीनं केली। कार्यकर्त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। म्हाडा पेपर फुटीवरून आता अभाविप आक्रमक झालेले आहेत। त्यांनी या अहिल्यादेवी लायब्ररी समोर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अचानक तुम्ही परीक्षा का रद्द केली आणि पेपर फुटी जर तुम्हाला कुणकुण होते तर वेळेस का प्रिकॉशन घेतलं नाही, याला जबाबदार कोण? हे विद्यार्थी सगळे गावाकडनं आलेले आहेत, त्यांचा खर्च कोण भरून देणार असे सगळे विद्यार्थ्यांची मागणी। आपल्यासमोर हे आंदोलक आहेत। मला सांग, हे आरोग्य परीक्षेचाही घोटाळा झाला, पेपर फुटला, म्हाडाचंही तेच होतंय, नेमकं चाललंय काय? या सरकारला विद्यार्थ्यांबद्दल चांगली भूमिका अजिबात घेण्याची इच्छा नाही आहे। आपण बघितलं की मागच्या वेळेस देखील आरोग्य भरतीचा सेम विषय झाला, पेपर फुटीमुळं त्यांनी पेपर कॅन्सल केले, आयत्या वेळेस विद्यार्थी केंद्रावर आले आणि पेपर नाही म्हणून सांगितलं। सेम प्रकार याच वेळेस म्हाडाच्या परीक्षेच्या बाबतीत देखील झाला।
ज्या वेळेस विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एक दिवस आधी तुमच्या परीक्षा केंद्रावर या, हे विद्यार्थी त्या सूचनेप्रमाणे परीक्षा केंद्रावर आले, तरी देखील मध्यरात्री ज्यावेळेस हे विद्यार्थी गाढ झोपेत होते त्यावेळेस ते जितेंद्र आव्हाड मंत्री साहेब जे लाईव्ह आले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना आवाहन केलं की मी तुमची माफी मागतो, यावेळेसचे पेपर आपण पुढच्या महिन्यापर्यंत कॅन्सल करत आहोत. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातले एक आर्थिक राजधानी म्हणणारं राज्य आहे. या राज्यामध्ये जर या शासनाला सुव्यवस्था राखता येत नसेल, या शासनाला जर एखाद्या मुख्य परीक्षेची जे परीक्षार्थी या भविष्यात म्हाडाचं नेतृत्व करणार आहेत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा जर योग्य प्रकारे घेता येत नसेल तर या सरकारचे फेल्युअर आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, साहेब तुम्ही घर कोंबडाहून इथं बसलाय, पण विद्यार्थ्यांना घर कोंबडा करायचंय का तुम्हाला? अनेक वेळा विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म भरतात, परीक्षा केंद्रावर येऊन जातात, 10-10 रुपये साठवून ज्या ठिकाणी यायला बसची व्यवस्था नाहीये, राहण्याची व्यवस्था शहरात नाहीये, त्या ठिकाणी विद्यार्थी कसे हाल हवाल सोसून त्या शहरात राहतायत, पोहोचतायत. तर तुम्ही असा विद्यार्थ्यांवर अन्याय करत असतात तर हे विद्यार्थी तुम्हाला येत्या काळात माफ करणार नाहीत. पेपर फुटी घोटाळ्याचा पाठपुरावा करणार का बोलतो? नक्कीच पाठपुरावा करणार आहे. मागच्या वेळेस जसं आरोग्य भरतीचा विषय झाला होता त्यामध्ये काही लोकांना अटक देखील झाली, तिथलं जे काही पेपर फुटीचं जे काही षडयंत्र होतं ते देखील सापडलं. आज देखील या म्हाडाच्या ह्याच्यामध्ये 3 लोकांना अटक केली आहे, परंतु आम्ही याचा नक्कीच कायपालट हे सगळे आंदोलक पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत. यांचं म्हणणं आहे की वारंवार का हे होतंय, का पेपर फुटतात, का परीक्षांचा गोंधळ उडतो, याला जबाबदार कोण, याचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे, अन्यथा आम्ही हा प्रश्न आणखीन लावून धरू आणि आक्रमक होऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. क्षुल्लक चुका झाल्यास औषध विक्रेत्यांचं 15 दिवस निलंबन करण्याच्या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं आता एक परिपत्रक काढलं आहे आणि या परिपत्रकामुळे आता औषध विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दरम्यान हे परिपत्रक अन्न आणि औषध प्रशासनानं त्वरित मागे घ्यावं अशी मागणी करण्यात येते. केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेंद्र शिंगणे या दोघांनाही एक पत्र पाठवलंय आणि हे पत्रक मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी केली. राज्यातील 70,000 औषध विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचा इशारा सुद्धा शिंदे यांनी दिला आहे. आपल्यासोबत आहेत राज्याच्या आणि देशाच्या ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे सर. नमस्कार. शिंदे सर, काय सांगाल, कशा प्रकारचं परिपत्रक आहे आणि तुम्ही कशा प्रकारे त्याला विरोध करताय? की बघा, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन ही आमची औषधी व्यापाऱ्यांची संघटना आहे. रिटेल आणि होलसेल यामध्ये येतात. सुमारे 70,000 औषध विक्रेते याच्यामध्ये सर्व 37 राज्यांमध्ये मेट्रोपासून मायक्रोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पसरलेला आहे. मुळामध्ये छोट्या चुका आणि मोठ्या चुका ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार त्याची काहीतरी गाईडलाईन बनवावं आणि त्याच्यामध्ये सरकार आणि आम्ही संघटनेचे आमचे पदाधिकारी मिळून काहीतरी गाईडलाईन ठरवावी, जेणेकरून इन्स्पेक्टर राज होणार नाही, कुठेतरी भ्रष्टाचार वाढणार नाही, अशी आमची मूलभूत सूचना सरकारला होती. परंतु काल अचानकपणे अशा प्रकारचं सर्क्युलर काढून छोट्या चुका झाला तरी त्यांना 15 दिवसाचं निलंबन आणि त्याशिवाय लायसन्स कॅन्सल करण्यापर्यंतचे निर्णय आमचं कुठलंही संमती न घेता केलं. याबद्दल आम्ही या पत्रकाचा निषेध करतो आणि जर हे पत्रक त्वरित मागे घेतलं नाही तर कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन आम्ही निर्माण करू. हा जो आदेश आहे हा जर मागे घेतला नाही तर तुमची काय भूमिका असेल सगळ्या मेडिकल असोसिएशनची? नाही, याच्यामध्ये आमचं हेच मागणं आहे की हे त्वरित रद्द करावं. आमच्या संघटनेवर चर्चा करून योग्य ती पत्रक आणावं आणि हे जर तुम्ही अशाच प्रकारे जर हे नाही केलं सरकारने तर मला वाटतं हा कुठेतरी भ्रष्टाचाराला एक प्रकारची चालना देण्याचं काम हे आयुक्तालय करतं आणि याच्यासाठी जर त्यांनी हे त्वरित पत्रक मागे घेतलं नाही तर कदाचित महाराष्ट्रातला 70,000 केमिस्ट हा आंदोलन करेल किंवा बेमुदत बंदसुद्धा करेल. अशा प्रकारची इशारा आम्ही सरकारला देतो आहे आणि याची त्वरित काळजी करून यावरती उपाययोजना करा अशी आम्ही मागणी करतो. धन्यवाद. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या अंतर्गत जनजागृतीची मोहीम आम्ही राबवतोय. एक कार्यक्रम सुरू आहे, थेट जाऊया त्या कार्यक्रमात. Finding the right partner,
manufacturing at risk, raising capital to be able to afford and build these facilities ahead of time, which is why we were able to have such a large capacity, by the time that we had. And then, of course, when the second wave hit, we had to double, triple that monthly output, literally overnight, because of, the urgency in the nation. So it's been a tremendous journey, and without all our staff and workers working day and night to make things happen and execute my plans and strategies and unreasonable requests, I don't think we would ever be here at this vaccination coverage rate. And thanks to the healthcare workers and the government's efforts and every ministry that's worked tirelessly also with us, fast tracking permissions, administering these jabs, finally having such a wonderful digital platform, CoWIN, to measure, track, and take record and stock of all the vaccinations. I think I don't think any other country of this size, being a democracy, would have been able to do this under the Prime Minister's leadership. And it's a tremendous testament of what we can do and rally together and work together in a time of emergency. And I feel so much more prepared from all the lessons we've all learned. God forbid there are future emergencies and pandemics. I think we're far better prepared, going ahead. Well, yeah, I hope that we are far better prepared, Adar, and we hope that we don't have to go through what we have been through, which has been horrific. But, speaking about the Omicron challenge, Adar, what do you make of that? Because many vaccine manufacturers have come out and said that, look, at this point in time, there is no reason to believe that the current vaccines will not work, but that they're also examining the possibility of tweaking or customizing the vaccines to deal with the new variant. What do you make of this challenge and the vaccination strategy going forward? Well, there's no reason to believe right now, and I don't know why certain people make statements, ahead of time, because it does cause a little bit of fear and panic. Today's vaccines do work against most variants. You've seen the Lancet publications with the Delta variant and Covishield. We've got 81% efficacy. We have to wait for the experts and the data to come out really to know how well we do against these new mutant variants, which will keep coming about. Having said that, yes, a lot of companies in the world, including Oxford and AstraZeneca, are working on an Omicron-specific variant vaccine. And if we need to launch something like that as a booster, we can. But right now, the best strategy is to boost with the vaccines that we have in hand, which are licensed, safe to use, and proven to be quite good in their overall coverage against all these mutant variants. Now, I don't want to make any predictions or statements till we see the data and how bad the disease spreads and how effective the vaccines are, because that's something you only know. Absolutely. We will have to wait to see what the data tells us. But, Anand, it's interesting that we're now dealing with a situation where Serum Institute has more demand, more supply than demand. So he's sitting on a stockpile and there are a few takers at this point in time. So it's a different challenge that he's dealing with. But finally, Adar, let me ask you, any plans to go the mRNA route? Is that something that you believe that you will experiment with, or is that आणि आता थेट जाऊयात नेहरू सेंटरला. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि या कार्यक्रमात ते स्वतः बोलत आहेत. आम्हाला गेल्या दिवसापासून व्हायच नव्हतं. जयंतचा संदेश होता की एक वैचारिक आणि ते त्यांनी सांगितलं की तारखेला इच्छा आहे ते येऊन जाईल. आणि इच्छा आल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं की हा पक्षापुरता सीमित कार्यक्रम दिसत नाही. हा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये असतो. माझा वाढदिवस पाहत असतात कधी केला नाही असंही झालं नाही.
मी 50 वर्षाचा झालो त्यावेळी नागपूरला विदर्भातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि तो आयोजित केला. 61 वर्षाचा झालो त्याच्यात छगन भुजबळ आणि बाकीच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि वाजपेयींच्या उपस्थितीमध्ये तो या ठिकाणी झाला. 75 वर्षाचा झालो त्यावेळी देशाचे राष्ट्रपती, देशाचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि 15 राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी दिल्लीमध्ये केला. पण साधारणतः तुम्ही लक्षात घेतलं असेल तर 50, 61 आणि 75 या 3 एका विशिष्ट प्रसंगाच्या निमित्तानं हा वाढदिवस त्या ठिकाणी आयोजित केला होता. पण 81-82ला काही हे आयोजित करण्याची आवश्यकता माझ्या मनात कधी पटलेली नव्हती. पण पक्षाचा आदेश, अध्यक्षांनी निर्णय घेतला, तुम्ही सगळ्यांनी आयोजन केलं. मी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभारी आहे की या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणखीन काम करण्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आजच्या दिवसाच्या निमित्तानं प्रोत्साहन दिलं. 12 डिसेंबर हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो माझा जन्मदिवस आहे म्हणून मी म्हणत नाही. 12 डिसेंबर हा माझ्या आईचा जन्मदिवस आहे. म्हणजे काय गमत असेल, माझ्या घरामध्ये 12 डिसेंबरचे 3-4 लोक आहेत. जयंत आहे ना, माझा एक पुतण्या तोही 12 डिसेंबर, माझ्या बहिणीची मुलगी ती 12 डिसेंबर, आई 12 डिसेंबर, मी 13 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि फाटोफाट 13 डिसेंबर आले. काही योग असतो, पण ही घडलं ही गोष्ट खरी आहे. आज खऱ्या अर्थानं काही गोष्टींच्या संदर्भातला निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचे. आपण एका विचारानं महाराष्ट्रात आणि देशात काम करतो. पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील, पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज जे असंख्य प्रश्न देशाच्या समोर आहेत, सामान्य लोकांच्या समोर आहेत, त्याचं उत्तर शोधण्याच्यासाठी आणि त्याची सुटका करण्याच्यासाठी प्रभावी रीतीनं काम करणारा पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता कोणता, तर लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की हा राष्ट्रवादीच काँग्रेस असू शकतो. त्या पद्धतीनं पक्षाची बांधणी करायची, लहान घटकांना बरोबर घ्यायचं. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. आत्ताच फुलबाईंनी सांगितलं, मला लोकांना भेटताना एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं, त्यांचं गणन ऐकायला मिळतं. अनेक ठिकाणी मी जातो. कधी मराठवाड्यामध्ये गेलो तर मराठवाड्यामध्ये
मला आठवत आहे की अनेकदा संध्याकाळ माझी औरंगाबादला मी लहान समाजातून खुदा आलेल्या तरुणांच्या बरोबर संध्याकाळ घालवण्यासाठी अनेकदा घालवली. अनेकांना ऐकायला येतं. अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीमध्ये विचार करणारे, लिहिणारे फार मोठ्या प्रमाणात लोक तयार झालेले दिसतात. सहजपणाने काही बोलून जातात. मी कालच याच व्यासपीठावरनं एक लहानशी गोष्ट सांगितली. एक दिवशी मी औरंगाबादला होतो आणि औरंगाबादला संध्याकाळी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिथं विविध कॉलेज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले कॉलेज आहे. मला थोडं शिक्षण म्हणजे सरस्वती शिक्षण संस्था आहे. आणि तिथे एक वैशिष्ट्य आहे की विदर्भाचे विशेषतः दलित या वर्गाचे फार तरुणी हे औरंगाबादला शिकायला येतात. कदाचित त्याचं कारण हे असण्याची शक्यता आहे की तिथलं पहिलं महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं आणि बाबासाहेबांनी काढलं त्यामुळे त्या संबंधीची आस्था, आकर्षण लहान समाजातल्या घरच्याच्या मुलामुलींच्याच अधिक होतं. आणि म्हणून त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मी अनेकदा संध्याकाळ घालवले. ऐकायला मिळतं त्यांच्या मनात काय अस्वस्थता किती आहे, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ते काय विचार करतात. आणि समाजकारण आपण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्याच्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करतो करणार आहोत याचा विचार या निमित्तानं होतो. मी काल सांगितलेली लहानशी कविता मला पूर्ण आठवत नाही. इथं सतीश चव्हाण बसले. कदाचित त्या कवीचं नाव मोतीराज राठोड असावं आणि हल्ली मोतीराज राठोड. आणि मोतीराज हा बंजारा समाजाचा कार्यकर्ता. ही जी पालं असतात ना झोपड्या, त्या पालामध्ये राहणारा. आणि सहजच म्हणलं काय तू हल्ली विचार करतोय. विचार करतो तुला सगळ्यांच्या विरुद्ध. म्हणजे काय. त्यांनी एक सांगितलं माझी एक लहानशी कविता आहे. कविता काय तर कवितेचं नाव पाथरवत. पाथरवत म्हणजे छन्नी हातात घेऊन हातोड्याने मूर्ती किंवा दगड फोडणारे हे पाथरवत. आणि त्या कवितेत त्यांनी असं सांगितलं की हा मोठा दगड आम्ही घेतला. आमच्या घामानं, कष्टानं, हातातल्या छन्नीनं आणि हातोड्याने त्या दगडाचं मूर्तीत रूपांतर केलं. आणि मूर्तीत रूपांतर केल्याच्या नंतर सगळं गाव आलं. त्याच्यापूर्वी माझ्याकडे कोणी झुंकून बघत नव्हतं. सगळं गाव आलं आणि गावाने वाजत गाजत ती मूर्ती मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केली. आणि गंमत काय तर माझ्या घामानं मूर्ती तयार झाली. आणि मूर्ती तयार झाल्याच्या नंतर मंदिरात मी दलित आहे म्हणून मला आत प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या वामदादांचं प्रतीक आहे, पण तिचा वामदादा मी आहे. त्या मूर्तीचा वामदादा मी आहे. मी असताना तुम्ही मला त्या मंदिरात सुद्धा येऊन देत नाही. ही तुमची समाज असता आम्हाला उद्ध्वस्त करायची. पण सांगतो अशी एखादी कविता ऐकल्याच्या नंतर रात्री झोप येऊ शकत नाही.
आपण स्वतः गुन्हेगार आहे असं वाटतो, आपण काही केलं असं नसो, पण आपण त्या समाजाच्या वृत्ती आणि त्या समाजाच्या वृत्ती या समाजाच्या उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची जी अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये ती दूर करण्याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करणं याची आज गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अशा ऐकल्याच्या नंतर तो अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे आणि त्याची बांधिलकी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळतात, ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात. आता सांगत होते प्रफुल्लबाई, गेल्या 15 दिवसात आम्ही दोघंजणी चंद्रपूरला आणि नागपूर ग्रामीणला आणि गडचिरोलीला त्या ठिकाणी होतो. आदिवासींचाच अडचणीतले लोक, अनेक संकट, नक्षलिझमचा त्रास आणि या सगळ्या मात करून सुद्धा आज तिथली तरुण पिढी शिक्षित होण्याच्यासाठी धडपड करते, पुढे जायचा विचार करते आणि राजकीय विचारधाराची चर्चा केली तर ते सांगते की आम्हाला राष्ट्रवादीचा विचार मंजूर आहे, राष्ट्रवादीचा विचार आम्हाला वाटायचा आहे. आता या लोकांची काही अपेक्षा नाही. यांची अपेक्षा या जगामध्ये आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तेवढा आम्हाला द्या. आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या विचाराला खत पाणी घालेल, शक्ती देईल. त्यामुळे तुमच्या माझ्याकडं त्यांचा वागण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून माझा आग्रहाचं स्वामी हे की पक्ष आपण बांधतो, कार्यकर्ते तयार होतात, त्यातनं नेते तयार होतात, संधी मिळते, आणखीन कुठं पुढं जातात. कधी विधिमंडळामध्ये गेलेच पाहतो, लोकसभेमध्ये गेलेच पाहतो. हे सगळं खरं आहे. तसे कार्यकर्त्यांची उभारणी करण्याची कामगिरी आपण सगळेजण मिळून करू, पण तो कार्यकर्ता त्या अस्वस्थ माणसाच्या सुखदुःखाची सवलत झाला नाही तर तो खरा कार्यकर्ता नाही. आणि म्हणून यांच्याशी बांधिलकी हे सूत्र मनात ठेवून आपण पुढे जायचा विचार केला पाहिजे. अनेक उदाहरणं अशी ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी भेटतात. आज समाजाच्या काही वर्गाला अद्यापही सन्मानानं जगण्याची संधी आहे असं वाटत नाही. आणि ते जर वाटत नसेल तर ते दुरुस्त करायची काळजी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज या ठिकाणी अनेकांचे विचार आपण ऐकले. अनेक लोक आपल्याचे सामान्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात, त्यांना उभं करण्याच्यासाठी काळजी घेत असतात. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्य माणसाचा वेगळा आहे. आज या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक घटक आहेत. कुणी शेती करतो, जर 56% लोक या देशातली शेतीवर अवलंबून आहेत. काळ्या आईची इमान राखतात, सवन देशाला जगवण्याचं काम करतात. ते काही काम सोपं नाही, ते काम सोपं नाही आहे हे या देशाने पाहिलं. मला आठवत आहे की मी शपथ घेतली शेती माणसाची. शेती माणसाची शपथ घेतली. संध्याकाळी माझ्याकडे फाईल आली, पहिली फाईल. त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की देशामध्ये अन्नधान्याचा साठा नाही, तो साठा नसल्यामुळं भुकेचं सामाजिक संकट देशाला सामना करावा लागेल. आणि तातडीनं अमेरिकेतनं, ब्राझीलमधनं धान्य आयात करायची. ती फाईल माझ्याकडे आली. मी अतिशय अस्वस्थ झालो. शेतीप्रधान देश,
56% लोक शेती करतात आणि 2 वेळचं अन्न आम्ही आमच्या देशाच्या नागरिकांना देऊ शकत नाही. त्यासाठी परदेशात आम्ही भीक मागायची. मी काही सही केली नाही. विचारत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मनमोहन सिंगाचा फोन आला कि फवाद साहब आपके पास एक फाइल भेजिए. हाँ, बहुत इम्पोर्टेंट फाइल है, अभी तक आपने सिग्नेचर नहीं की. नहीं की. मैं सोच रहा हूँ कि इस परिस्थिति में बदलाव कैसे लाना. तो ठीक है, सोचो, मगर अगले महीने में अपने देश में अनाज नहीं है, जल्दी से जल्दी साइन करके भेजो, अनाज आयात करो और बाद में जो परिवर्तन करना है करिए. नाईलाजानं जड हाताने मी सही केली आणि परदेशातलं धान्य या देशात आलं. पण ती अस्वस्थता मला स्वस्थ बसून देत नसते आणि संबंध देशामध्ये हिरलं. लोकांच्या जागृती केली. शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळेल याची काळजी घेतली. त्याला चांगल्या मालाला किंमत दिली आणि परिणाम काय झाला. 10 वर्षाच्या नंतर मी मुख्यमंत्री पद सोडलं. त्याचा उल्लेख या ठिकाणी प्रफुल्लबाईंनी केला की हा देश जगातल्या 18 देशांना अन्नधान्य पुरवणारा देश झाला. हा बदल होऊ शकतो. हे केलं कोणी? हे केलं त्या काळ्या आईची इमान दाखवणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी, आया बहिणींनी, त्यांच्यातल्या कर्तृत्वात पुरुषांनी. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये सुद्धा हे कर्तृत्व दाखवण्याची शक्ती आहे. त्यांना संधी द्यायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ते प्रोत्साहित आपण करू शकलो तर समाजाचा चेहरा आपण बदलू शकतो. आणि आज मग तो औद्योगिक कामगार असेल, मग तो शेतीमध्ये काम करणारा शेतकरी किंवा शेतमजूर असेल, किंवा बाजारामध्ये इथं माथाडी कामगार म्हणून ओझी उचलणारा माथाडी असो, याच्या प्रत्येक गोष्टीला आपण सामनावून दिला, त्यांना जगण्याची संधी दिली, त्याला प्रतिष्ठा दिली, तर हा प्रत्येक घटक या देशाचा चेहरा बदलू शकतो. आणि अशा प्रकारची ताकद त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आधारित राजकारण, समाजकारण ही करण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्ही ठेवली. या कामाच्यासाठी बांधिलकी दिली तर माझी पूर्ण खात्री आहे की या देशाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेकांनी मार्गदर्शन केलं. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मगाशी काही विचारांनी केला. किती पुढचा विचार त्यांनी केला होता. आपल्यापैकी अनेक जण आंबेडकरांचं नाव म्हणल्याच्या नंतर एक गोष्ट सांगतात की त्यांनी घटना लिहिली. खरं, त्यांनी घटना लिहिली. घटना अत्यंत महत्त्वाची. हा देश एकसंघ ठेवायला त्या घटनेचा उपयोग झाला. पण बाबासाहेबांची दृष्टी या घटनेच्या पुढे होती. 1947 साली आपण स्वतंत्र झालो. त्याच्या पूर्वी एक इंटिरियम गव्हर्नमेंट बनलं होतं. मंत्रिमंडळात मंत्री होते. ब्रिटिशांनी ते मंत्रिमंडळ बनवायला संमती दिली आणि त्या मंत्रिमंडळामध्ये जल आणि विद्युत या खात्याची जबाबदारी बाबासाहेबांच्याकडे होती. त्या काळात 47च्या पूर्वी 10 वर्ष, 8-10 वर्ष बाबासाहेबांनी काही निर्णय घेतले. काय निर्णय घेतले? आज आपण शेती, पाणी याचा विचार करतो. स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी निर्णय घेतला की भाकरा नांगल, दामोदर व्हॅली यासारखी या देशातली सगळ्यात मोठी धरणं आहेत. या धरणाचा म्हणजे त्या भागातला हिमालयातून येणारा पाण्याचा थेंब न थेंब साठवणूक करून उपयोग केला पाहिजे.
शेतीला पाणी द्यायला पाहिजे आणि त्या धरणातून वीज तयार केली पाहिजे आणि विजेचा पुरवठा केल्याशिवाय दारिद्र्य राहणार नाही आणि त्यासाठी विजेची निर्मिती केली पाहिजे. त्यामुळं राज्यामध्ये काही ठिकाणी वीज होईल, काही ठिकाणी होणार नाही. जिथं होणार नाही त्या ठिकाणी वीज पुरवण्यासाठी राज्यांच्यामध्ये विजेचे ग्रीड तयार केलं पाहिजे आणि ह्या विद्युत पुरवठा सर्व देशात केला पाहिजे. Hi Shilpa, namaste. Namaste. Thank you for doing this. Must have been very shocking for you too, and especially the way India has mourned his loss. His loss, इस पूरे 2 साल में बहुत सारे लॉसेस हमने सबने देखे हैं एंड वो जो हमारे देश के लिए करते हैं वो तो उसका कोई हम उपकार कैसे चुकाएं वो कभी हम सोच ही नहीं सकते. वो हमारे लिए अपनी जान अपनी फैमिली इतना सैक्रिफाइस करते हैं बट हमारे लिए बस उनके लिए प्रेयर्स हैं और उनकी फैमिली के लिए. और मेरी म्यूज़िक की तरफ से मेरी आवाज़ की तरफ से अगर मैं कुछ होप अगर लोगों तक पहुंचा सकूं सो आई विल बी वेरी वेरी फॉर्चुनेट. Sure. और इससे पहले कि आप अपनी श्रद्धांजलि शुरू करें, I'd request all our viewers also to join us in a minute's silence in our tribute to General Bipin Rawat and the others who fell. वैष्णव जन तो तेने कहे जे पीड़ पराए जाने रे पर दुखे उपकार करे तोए मन वैष्णव जन तो तेरे गर्दिशों में रहती बहती गुजरती जिंदगियां हैं कितनी इनमें से एक है तेरी मेरी आकर